मॉर्निंग गाईज. आपण रात्री जयपूरला जाताना 50 किलोमीटर पाठीमागे स्टे घेतला, कारण रात्री थंडीला होती त्यामुळे गाड्या चालवता येतच नव्हत्या. आता निघतोय इथून जयपूरसाठी. जयपूर फिरून त्यांचा असा विचार आहे का संध्याकाळ जरी झाली तरी पण पुढे अजून जेवढं ट्रॅव्हल करता तेवढं करू, कारण आज आम्हाला खरं तर कोटाला पोचायचं होतं, पण मग आता जयपूर अजून केलं नाही, त्यामुळे आज जयपूर फिरून मग संध्याकाळी वापस कोटाला निघायचं असं प्लॅन आहे. त्यात माझी तब्येत जरा बिघडली, मला कोल्डची ॲलर्जी आहे, त्यामुळं रात्री थंड वगैरे पिलो तर घसा पूर्ण जामून गेला. मग मी तर त्यांना असं सजेस्ट केलं का आपण आज जयपूर जाऊ, आपलं थोडं फिरू आणि रूम घेऊन थोडा रेस्ट करू, कारण मला जरा आरामाची गरज आहे. गोळ्या वगैरे घ्यायच्या आहेत, ॲलर्जीच्या गोळ्या वगैरे घेतो आता इथून. मग पुढचा प्रवास करू, बघू आता ते तसे काय होतं. जर मला बेटर फील जर झालं तर मग करू पुढे ट्रॅव्हल, पण जर मला असं वाटलं का नाही अजून थोडा ब्रेक घ्यायलाच हवा तर मग घेईल ब्रेक. ओके, थँक्यू. भेटू आता नाश्ता वगैरे करतो आणि मग पुढे बाईकवर भेटू. आपण आता 49 किलोमीटर इथून जयपूर. माझा तो प्लॅन आहे का जाऊन पहिले रूम घ्यायचा, दवाखान्यात जायचं, गोळ्या वगैरे घ्यायचं, भेटून घ्यायचं. बघू वाटायचं यांना बोलून वाटलं तर त्याला रस्त्याने फिरा वाटलं तर ब्लॉक करायला देईल श्रीकांतकडे. श्रीकांतकडे ब्लॉक जरा आरामच करतो, आरामात. रात्री थंडीत पण गाडी चालवली, प्लस थंड पाणी पिलो, ऑइली पण जेवण नाही झालं, त्यामुळे घसा पूर्ण जाम झालं. तर घसा जाम झाल्यामुळे जरा कंटाळत आलं. काय माहिती आहे का, कुठे गाडीला काय बोलणार नाही. गाईस, आपण आता पोहोचलो आहे कोणता मोबाईल रे, हवा ना, हवा मोबाईलला. इकडे समाविकी काहीतरी कानातले वगैरे घेत आहेत होणाऱ्या बायकांसाठी, आणि इकडं आम्ही भिडलोय अननसावरती. काय म्हणणं तुमचं? तुम्ही घेतले का कानातले बांगड्या? हो, पायातल्या घेतल्या. पायातल्या घेतल्या ना? भाऊनी घेतलं ना. माझी तब्येत अजून ठीक आहे वाटतच नाही मला, अजून दवाखान्यात गेलोच नाही, पण हा मला जवळच होतं म्हणून पहिले इथं आलो. बोला पहिले इथं फिरून घेऊ आणि मग जाऊ कुठंतरी. आणू का? आता अननस खाऊन होतो. जागेला आणू का? एवढ्याला वाटायला. हे बघा, हे हवा महल. आता ते संध्याकाळी 5 नंतर हवेत उडत आहे. सगळ्यांचे फोटोशूट वगैरे चालू आहे. लक्ष ठेवा माझं. मध्ये वगैरे काही एंट्री नाही आहे. समोर एक व्ह्यू पॉईंट आहे. समोर बघा, हा
हा व्ह्यू पॉईंट आहे, तिथं वरती जाऊन फोटो वगैरे घेऊ शकतो आपण. त्याचे काहीतरी चार्जेस आहेत, आम्हाला तिथे जायची काही आवश्यकता वाटत नाही, कारण इथून फोटो आमचे क्लिअर येतात. नाही तर हे डायरेक्ट ते कडा बनवून होतं ना ते यांचं, आपण घ्यायचं आहे बनवून, कोणता चॉईस करतो कोणता बनवून घ्यायचा आहे तो. विकीला पण घ्यायचं आणि मला पण घ्यायचं आहे. आता इथून निघालो आम्ही जलमहलला जायला. ब्लॉग जास्त होतं त्याच्यामुळे काही जास्त फिरता नाही आलं, तर माझी तब्येत पण ठीक नाही. बरं फिरले पाहिजे, जास्त काही फिरलो नाही. शॉपिंग केली आणि निघालो. तर जलमहल इथून दाखवतं जवळजवळ 3.5 किलोमीटर. इकडची ट्रॅफिक सिस्टम पण अशी आहे बाबा, काय इंडिकेटर देत नाही, काय नाही. कुठे सगळी कुठं पण गाडी टाकतात, रॉंगवेली पण जातात. 2 वे पण तरी सगळ्या गाड्या एकाच साईडने जातात. गडबड त्यांची. तिथं काय करू हाय गाईज, आपण जयपूरमध्ये गेलो होतो. इकडे जलमहल म्हणून जे आहे तिकडे चाललो होतो, पण मग तिकडचे रोड बंद होते, प्लेस पण बंद होतं. कोणतरी मिनिस्टर येणार होता, त्यामुळं जवळजवळ 50% रोड्स बंद करून टाकलेले होते. त्यामुळे आपल्याला कुठं काही फिरताच आलं नाही. त्यात ट्रॅफिक पण खूप जास्त लागली आणि काही फिरताच आलं नाही व्यवस्थित. मग आम्ही वैतागून गेलो आणि शेवटी निघालो बाहेर तिथून. आता आम्ही चाललो आहे कोटाला. तर कोटा इथून काहीतरी 190 किलोमीटर बाकी आहे अजून. जवळजवळ 50 ते 60 किलोमीटर आतापर्यंत रन केला असेल आम्ही. पण मग तिथे गेल्यामुळे एवढा मूड ऑफ झाला आमचा ट्रॅफिकमुळे, प्लस रोड बंद होते आणि जे फिरायचं होतं तिथे जाऊन नाही दिल्यामुळे. त्यामुळे व्लॉग पण काही बनवला नाही, कारण मूडच पूर्ण निघून गेला होता. आता निघतो आहे इकडे कोटाच्या दिशेने. बघू आता किती ट्रॅव्हल करू शकतो, कारण माझी तब्येत पण जरा व्यवस्थित ठीक नाही. त्यामुळे सध्या मी आता वाट बघतो आहे. माझी गाडी आलेली आहे पुढं. पाठीमागं विकी, श्याम आणि समाज तिघांच्या पण गाड्या पाठीमागं राहिल्या होत्या ट्रॅफिकमुळे अडकलेल्या. ते आता ते किती लांब आहेत काय माहीत. ते आल्यावरती मग काहीतरी ठरवू अजून किती रन करायचं, किती किलोमीटर चालायचं आणि मग स्टे करू. कारण अजून जेवण वगैरे पण केलेलं नाही आम्ही. सकाळी फक्त नाश्ता केला, त्याच्यावरती एवढं निघालो. आणि आता वाजले जवळजवळ 5 वाजले, 4:45 झालेले आहेत. 5 वाजले तोपर्यंत आम्ही काही खाल्लेलं पण नाही. तर मग आता त्यांना येऊ द्या, मग काहीतरी जेवण वगैरे करू आणि मग इथून पुढे काय करायचं, कुठे तिथून जायचं ते ठरवू. सध्या इथं हायवेला उभे आम्ही. The next day. गुड मॉर्निंग गाईज. आता आपण इथून निघतो आहे. काल तुम्हाला सांगितलं त्याच प्रकारे आपण कोटाच्या जवळजवळ 170 किलोमीटर आधीच थांबलो होतो. हा हॉटेल आहे, हॉटेल लकी रिसॉर्ट म्हणून इथं थांबलो होतो. आता इथून निघतो आहे पुढे. असं विचारतात असं आहे का जेवढं कवर होईल तेवढं कवर करायचं, असंच नाही. कोटाच्या पुढं जरी गेलो तरी पण चालेल, कारण कसं काल आम्हाला कोटाला पोहोचत होता नाही, आज आम्हाला इंदोरसाठी निघायचं विजन करायला. पण ते काय काल पॉसिबल झालं नाही, माझी पण तब्येत ठीक नव्हती आणि गाड्या पण एवढं काही चाललं नाही. म्हणजे खाली जयपूरला ट्रॅफिकवर आली, त्याच्यामुळे सगळं झालं. म्हणून आज बघू जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करू. इथून उज्जैनचा डायरेक्ट पकडला जरा 446 किलोमीटर आहे.
जेवढं पॉसिबल होतं आहे नाही होत पण जेवढं होईल तेवढा प्रयत्न करू आणि बघू किती कवर होतं आहे. चला निघू आता इथून कोटा किंवा उज्जैनसाठी किंवा मध्ये कुठं थांबलो होतं तिथं कोटा 172. हाय गाईज, आम्ही आता कोटा थोडंसं पुढे आहेत. डायरेक्ट उज्जैनला जायचा प्लॅन केला आहे. उज्जैन आता जवळजवळ 250 किलोमीटर बाकी आहे. आता इथं थोडासा नाश्ता करायचा ब्रेक घेतला आहे. जेवण करा थोडं थांबू असं बोलतं. अजून 50 ते 70 किलोमीटर खेचू आणि मग जेवणाचा ब्रेक घेऊ. तोपर्यंत काहीतरी नाश्ता करायचा आहे म्हणून इथं थांबलो आहे. त्यातमध्ये रस्ता पण चुकलो होतं. 6 किलोमीटर पुढे निघून गेलो होतो शिवपुरी साईडला, दिल्ली साईडला. तिकडनं वापस वापस टर्न मारून आलो. नाही तर नाश्त्याचा दिसला मग तिथं नाश्ता करायला थांबलो आहे. मग इथून पुढे जाऊ आता उज्जैनला डायरेक्ट. तर त्या आधी एक जेवणाचा ब्रेक पण घ्यायचा आहे. तर ऊन पण जास्त आहे आणि झोप पण लई येते. तर मग तरी स्ट्रेच करतो आहे कारण कंटिन्यू नॉनस्टॉप चालतो आहे. त्यामुळे काय एवढं वाटत नाही आहे. छोटे छोटे ब्रेक पण घेतले पाणी प्यायचे वगैरे. त्यामुळं होईल आजच्या आज कवर असं वाटतं आहे. तर रात्र झाली तर काही हरकत नाही कारण आजच्या आज काही फिरायचं नाही आहे. तिथं जाऊ रूम घेऊ स्टे करून सकाळी उठून मग उज्जैनचं टेम्पल विम्पल काय असेल ते सगळं फिरायचं आणि मग पुढचा प्रवास करतो. गुजरात गए थे, गुजरात, राजस्थान, अभी मध्य प्रदेश करने वाले. बम्बई से आ रहे मुंबई से. बम्बई प्रयागराज गए हो? नहीं उधर नहीं गए. इधर गए, जैसलमेर गए. हाँ जैसलमेर बाहर में. हाँ धन्यवाद माता जी. कितने लोग अकोला अमरावती वो कर जाओगे बम्बई? क्या क्या बम्बई कितने लोग कर जाओगे? बम्बई अभी 4 दिन में पहुंच जाएंगे. कितने लोग कर जाओगे? मतलब कितने लोग रोड रूट अभी जा रहे हैं उज्जैन. उज्जैन से उज्जैन इंदौर वगैरह घूम के. कोल्हापुर. हाँ मालेगांव साइड से. मालेगांव, खंडवा. हाँ